तिरुपती बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा यांची जैन ओसवाल पतसंस्थेस सदिच्छा भेट। जैन ओसवाल पतसंस्थेची प्रगती कौतुकास्पद। सौरभ बोरा। स्वर्गीय सुवालालजी गुंदेचा यांनी जैन ओसवाल पतसंस्थेचे लावलेले रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले दिसत आहे। समाजासाठी तसेच समाजातील व्यावसायिकांना आर्थिक मदत करून प्रोत्साहन देण्यासाठी सुरू झालेली ही पतसंस्था आज नावारूपाला आली आहे। जैन ओसवाल पतसंस्थेची प्रगती कौतुकास्पद आहे। उपाध्याय श्री प्रवीण ऋषीजी मसा यांचा समर्पण चातुर्मास हा भव्य दिव्य होण्यासाठी प्रत्येकाने या धार्मिक कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असं आवाहन तिरुपती बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा यांनी केले आहे। आपल्या समाजाच्या प्रत्येक माणसाला हलक्या हाताने पैसे दिले तो कसा वाढेल याच्यासाठी आपल्याला जे काय प्रयत्न करू शकतो हे करून या बँकेचा सुद्धा फायदा करता येईल अशा पद्धतीने वागण्यात त्या क्लायंटचा सुद्धा फायदा कसा होईल याची आपल्याला हे करून हे पुढे वाढवण्यात येईल। अशाच पद्धतीने मर्चंट बँक वाढलेली आहे। अशाच पद्धतीने ही सुद्धा पतसंस्था मोठी करण्यात यावी असं मी तुम्हाला आवाहन करतो। आणि आज अशोकजींचा बर्थडे आहे, त्यांना पण मी बर्थडे विश करतो। आणि आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की प्रवीण ऋषीजी महाराष्ट्राचा चातुर्मास आहे, या वर्षी आपण नगरमध्ये समर्पण चातुर्मास आयोजित केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सिंहाचा वाटा घेऊन आपल्या आपल्या पद्धतीने जी काय पण योगदान करू शकत असाल, कोणी श्रमनी, कोणी आयडियानी, कोणी कोणत्या पद्धतीने, ते सर्वांनी देऊन या चातुर्मासला अशा पद्धतीत भव्य दिव्य अविस्मरणीय करता येईल अशा पद्धतीत आपण सर्वांनी मदत करावी व आपल्या स्वतःचं सगळं स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट करावं। सगळ्या आपल्या आयुष्याच्या ग्रोथमध्ये स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट ही सुद्धा फार मुख्य गोष्ट आहे। म्हणून आपण सर्वांनी स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट करावी व आपल्या घर परिवाराला व समाजाला कशा ह्याचं बेनिफिट होईल या पद्धतीने हे वागावं। थँक्यू। जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेस तिरुपती बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा यांनी सदिच्छा भेट देऊन पतसंस्थेच्या स्वमालकीची इमारत पाहून समाधान व्यक्त केलं। तसेच यावेळी मर्चंट बँकेचे माजी संचालक आणि संस्थेचे सभासद अशोक पितळे यांचा वाढदिवसानिमित्त आणि सौरभ बोरा यांचा विशेष सत्कार करण्यात आला। या प्रसंगी जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभय पितळे, व्हाईस चेअरमन शैलेश गांधी, संचालक संतोष गांधी, मनोज गुंदेचा, समीर बोरा, चेतन भंडारी, विनीत बोरा, ॲडव्होकेट आनंद फिरोदिया, शरद गोयल, शांतीलाल गुगळे, परेश बोरा आदींसह पतसंस्थेचे माजी चेअरमन शैलेश मुनोत, प्रकाश रामलालजी गांधी, नितीन चंगेडे, प्रमोद डागा, प्रतीक बोगावर, प्रशांत गांधी, आनंद मुथा, सुधीर मुनोत, बाबालाल गांधी, सचिन डुंगरवाल, प्रशांत गवळी, संतोष पिपाडा, संजय ताथेड, नितीन मुनोत, गणेश गवळी, सुनील लोढा आदी उपस्थित होते। यावेळी अशोक पितळे म्हणाले, आज खरोखर योग आहे की सन्माननीय सौरभजी बोरांसारखी व्यक्ती आज आपल्या संस्थेमध्ये आलेले आहेत व आपल्याला त्यांचा सत्कार करण्याचा एक योग आला आहे। सौरभला मी अतिशय लहानपणापासून ओळखतो। सौरभच्या वडिलांचं माझ्यावर फार प्रेम होतं। ते प्रेमही मी फार पैसेवाला किंवा असं नव्हतं, पण एक लढाऊ तरुण आहे या दृष्टीने होतं। त्यानंतर सौरभची आई देखील, आम्ही मर्चंट बँकेमध्ये 15 ते 20 वर्ष सोबत काम केलं आहे। सौरभचं एक वैशिष्ट्य असं होतं की सौरभला लहानपणापासून एक वेगळं काहीतरी आपल्याला जीवनामध्ये करायचं अशी एक त्याची इच्छा होती। ज्यावेळेस तो नगरमध्ये अतिशय याच्याप्रमाणे वडिलांच्या छत्रछायेत कुठला तरी एक पारंपरिक व्यवसाय किंवा कुठलाही एक व्यवसाय करू शकला असता, परंतु त्याला एक वेगळं काहीतरी करायचं या दृष्टीने त्याने शैक्षणिक फार मोठं शैक्षणिक पात्रता नसताना देखील मुंबईला जाऊन आपण वेगळं काहीतरी करायचं असं त्याच्या मनात ती जिद्द होती। त्या जिद्दीला पकडूनच त्याने नगर सोडून मुंबई गाठलं। आणि आपण सर्वजण याला साक्षीदार आहात की सौरभजींनी या गेल्या 20-1 वर्षामध्ये जी काही प्रगती केली, माणसाची प्रगती फक्त आर्थिक दृष्ट्या नसते तर त्याने जे मुंबईमध्ये राहून जी लोक, चांगली लोक, सर्व क्षेत्रातली लोक स्वतःशी जोडली। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक लोक आपल्यासारख्या नगर शहर सोडून पुण्या मुंबईमध्ये जातात, त्यांची प्रगती होते, आर्थिक क्षेत्रात होते किंवा शैक्षणिक क्षेत्रात होते, परंतु ते आपल्या गावाची नाळ त्यांची तुटली जाते। सौरभ बद्दल मला अतिशय अभिमानाने सांगू इच्छितो की सौरभने आपल्या या गावाची नाळ कधीच तुटू दिली नाही। सौरभ आज ज्या पातळीवर पोहोचलेला आहे त्यामुळे त्याच्यात किती व्यस्तता असते हे आपल्या सर्वांना त्याची जाण आहे। इतकं असून देखील
त्याने रात्री बेरात्री सकाळी पहाटे येऊन आपल्या या शहराच्या अनेक सांस्कृतिक सामाजिक विषयांमध्ये लक्ष घातलं, प्रामाणिकपणे त्याला सहयोग केला, कुठल्याही दृष्टीने असो सर्व दृष्टीने त्याला या सहयोग केलेला आहे. आणि मला थोडं सांगायला अतिशय आनंद होतो की यावर्षी आपल्या शहरामध्ये नगर शहरामध्ये उपाध्याय प्रवर आरंभ विद्या प्रणेते प्रवीण ऋषीजी महाराज साहेबचा एक फार मोठा चातुर्मास होणार आहे, समर्पण चातुर्मास. तर त्यावेळेस या शहरामधल्या सर्वांना एक चिंता होती अशी की बुवा प्रवीण ऋषीजींचा जो चातुर्मास असतो हा फार मोठ्या प्रमाणावर होत असतो. देशभरातील कानाकोपऱ्यातून अनेक धर्मार्थी व भावार्थी लोक येत असतात. त्यांची व्यवस्था ते सर्व जे करायला शेवटी पैसा लागतच असतो. परंतु मला आनंद होतो की सौरभजींनी एक दिवस तिथं चिचोंडीला येऊन गुरुदेवांना शब्द दिला की तुम्ही कुठल्याही प्रकारचं हे करू नका. व जे आपले बाबू शेठ असतील सर्व जे काही कार्यकर्ते आहेत की ज्यांच्या खांद्यावर या चातुर्मासाची जबाबदारी आहे त्या सर्वांना त्यांनी एका मिनिटामध्ये त्यांची ती चिंता दूर केली. व आज या संपूर्ण चातुर्मासाचा फार मोठा सिंहाचा वाटा सौरभजी उचलणार आहेत. त्यामुळं संपूर्ण सर्व तरुण पिढी असो, थोडे ज्येष्ठ मंडळ असो, सगळेजण या कामाला लागलेत. तर सौरभजींना मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही आतापर्यंत तरी या आपल्या शहराची नाळ तुटू दिली नाही, इथून पुढेही तुटणार नाही याची आम्हाला खात्री आहे. परंतु अनेक विषय 2-3 की जे आपण नंतर भविष्यात बोलूया, त्या 2-3 विषयामध्ये देखील तुम्हाला लक्ष घालावं लागेल की जेणेकरून आपला समाज हा पुढे जाईल व समाजातले तरुण आणि तरुणींना एक वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन मिळेल. एक आयडॉल म्हणून सौरभकडे आपण पाहूया. इतकं बोलून मी माझा आज आता प्रत्येकाला काम आहे. यावेळी संतोष गांधी प्रास्ताविकात म्हणाले, आणि काम करतील असं जेव्हा आम्ही गल्लीत खेळायचो तेव्हा आम्हाला कधी वाटलं सुद्धा नाही की सौरभाच्या ठिकाणी जाऊन काम करू शकतो. परंतु आज पण इतक्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा एकदम डाऊन टू अर्थ आहे. कुठलेही कधी म्हणजे आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना भेटला तर पहिलं त्यांचं असतं की किसं झाले झालो, त्याने काही अडचण आहे, त्याने काही चालली आहे, या पद्धतीचं त्याचं कामकाज असतं. सौरभचं वाक्य दुसरं असं की तुम्ही कुठलेही काम त्याच्याकडे घेऊन जा, कामाला फुल थोडा विलंब लागू शकतो परंतु काम तुमचं 100% होणार. दुसरे आमचे आज आमचे गुरु अशोक पितळे साहेब यांच्या संस्थेला कायम स्वरूपी आहे. आमच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा त्यांचा खूप मोठा रोल आहे. त्यांचे सुद्धा आमच्यावर कायम आशीर्वाद आणि कायम अशीच कृपा राहावी ही प्रार्थना आहे. यावेळी चेअरमन अभय पितळे यांनी सर्वांचे स्वागत केले. व्हाईस चेअरमन शैलेश गांधी यांनी आभार मानले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर. सौरभ भाऊ बोरा हे आपल्या संस्थेला एक दुग्ध शर्करा योग असलेल्या क्षणी भेट देत आहेत, जो की अशोक काकांचा बर्थडे आहे, अशोक पितळेंचा, आणि शांतीलालजींची सुद्धा अॅनिव्हर्सरी आहे. अशा दुग्ध शर्करा योगात लाभ या शब्दाला जे एक समर्पित असं नाव आहे सौरभजी बोरा, ती व्यक्ती आज आपल्या संस्थेमध्ये त्यांच्या पगल्या झाल्यानंतर आपल्याला 100% हा विश्वास खात्री पटत आहे की आपली संस्था लवकरच 200-300 कोटीच्या ठेवीचा टप्पा पार करेल. सौरभ भाऊंनी असाच प्रेम आपल्या संस्थेवर ठेवा. अशोक काकांचा तर नेहमी आहे. आपल्या सर्व उपस्थित दालमंडळी मित्रमंडळाचं सुद्धा मी आभार मानतो. मार्केट यार्ड मधील अशोक प्रकाश काका असतील, अशा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्या संस्थेमध्ये आज या क्षणी हजेरी दिली. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि सौरभ भाऊंना विशेष आभार मानतो की त्यांनी एवढ्या मोठ्या नगरचं नाव जे भारताच्या कानाकोपऱ्यात जाईल अशा प्रवीण ऋषीच्या महाराजांच्या प्रोग्रामसाठी एवढं मोठं हे केलं आहे, समर्पण केलं आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो. संस्थेतर्फे, समाजातर्फे त्यांचे खूप खूप आभार. संतोष भाऊ कसम डाली 4 महिना आणलो नाही. Ready? Look here.